संभाजी भिडे गुरुजी यांना कुत्रा चावला ही सोशल मीडियावर 2-4 दिवसापासून ही बातमी फार धुमाकूळ घालते। कुठे चावला बा त्यांना कुत्रा? तर ते सांगली जिल्ह्यामध्ये माळेवाडी या ठिकाणी भोजन करण्यासाठी गेले। त्यांच्या भक्तांनी त्यांना भोजन करण्यासाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी ते भोजन करण्यासाठी गेल्याच्या नंतर भोजन करून रात्री 9-9:30 अशा वेळेमध्ये ते भोजन करून बाहेर जात असताना एक कुत्री आपल्या छोट्या छोट्या पिल्लांना दूध पाजत असताना त्या ठिकाणून ते जात होते आणि त्यांना काय केलं, त्या कुत्रीनं चावा घेतला। त्यावर इतका काय विशेष बातमी, काय इतका चर्चेत आणण्याचा प्रश्न? संभाजीराजे भिडे गुरुजींना जो कुत्रा चावला त्यावर इतके बातमी काढण्याची काय गरज? तुम्ही बाकीचे विषय नाही तुमच्या समोर, शेतकऱ्यांची ते कर्जमाफीचा विषय आहे सोशल मीडियावाल्याला आहे, तो तुम्ही समोर आणा। पिकांना भाव नाही, रोजगार नाही, हा विषय समोर आणा ना। सोशल मीडिया हा विषय समोर न आणता एका व्यक्तीला कुत्रा चावला इतका त्याचं काय बातमी पसरण्याचे कारण काय? काय कारण आहे त्यांना बातमी त्यांच्या समोर आणण्याचं कारण? त्यावर बरेच लोक असंही म्हणतात की काय, जे गुरुजींना जो कुत्रा चावला ना, म्हणजे आम्ही त्यांचे चेले वगैरे आहे असं काही नाही, त्यांचे आमचे संबंध नाही, त्यांच्यासोबत आमची कधी भेटही झाली नाही। पण एखाद्या समोरच्या माणसाला जर दुःख झालं तर त्यावर आपण आनंद व्यक्त करण्याचं कारण काय हो? बरेच लोक संभाजी भिडे गुरुजींना कुत्रा चावला, कुत्र्याला कुत्रा चावला किंवा कुत्र्याला ते त्यांच्यामुळे त्रास झाला। अरे एखाद्या व्यक्तीला जर कुत्रा चावला, दुःख झालं, काय करायचं त्याच्याबद्दल आपण नाही, आपल्याला कमीत कमी त्यांच्या दुःखामध्ये सामील होता आलं नाही, त्यांच्यामध्ये शक्यतो आपण त्यांच्या जाता नाही आलं तरी न जावं, पण त्याबद्दल काय करू नये, कोणी आनंद व्यक्त करू नये। अरे दुसऱ्याला दुःख झाल्यावर कुठे आनंद व्यक्त करत असते का? त्यामुळे बरेच लोक मंत्री म्हणा, अरे त्यांची बाकीच्या बाजू सोडून द्या ना, तुम्ही बाकीच्या बाजू बाकीच्या ठिकाणी मांडा ना। त्यांच्याकडून काय चुकीचं वक्तव्य जात असेल, कुठे ते चुकीचं बोलत असतील, त्याचा या ठिकाणी संबंध नाही। या ठिकाणी फक्त संबंध काय आहे, त्यांना कुत्रा चावला, कुत्रा चावल्यामुळे काय तर लोक आनंद व्यक्त करतात। त्यामुळे काय, कोणालाही कुत्रा चावला, कोणाला दुःख झालं तर आनंद व्यक्त करायचा नाही, उलट आपल्या साधू संतांनी ज्यांना त्रास दिला त्यांना आपल्या तुकोबरायला त्या मंबाजी बाबांना काठीनं मारलं, त्या मंबाजी बाबांचे पाय दाबण्यासाठी माझे तुकोबराय गेले। इतकी आपली संस्कृती मोठी आहे, इतकी महान संस्कृती आहे। त्यामुळे कोणाच्याही दुःखामध्ये आपण आनंद व्यक्त करू नये, सुख व्यक्त करू नये। रामकृष्ण हरी।